नमस्कार मित्रांनो, तुमचं प्रभू वैद्यनाथ क्लासेसवर सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण SSCGD 2026 ला जो पेपर झालेला आहे, जो आता बघा त्याचे आन्सर की 15 जूनला आलेले आहे. म्हणजे जवळपास आता 2-2.5 महिने होत आलेले आहेत. त्याचे काय अजून काय डागा वाढलेलीचे अपडेट आलेले नाही, म्हणजे काहीच आलेलं नाही. तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ कुठल्या मुद्द्यावर होणार आहे ते तुम्हाला सांगतो मित्रांनो. तर आपला व्हिडिओ ह्या मुद्द्यावर होणार आहे की SSCGD आणि मेडिकल आणि फिजिकल एकाच टायमाला होणार का? म्हणजे जसं हे मागं 2024 ला ज्या टायमाला झालं होतं तसंच ह्या वेळेस पण होणार का? तर मित्रांनो, आपण त्या संदर्भामध्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ तुमचा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. हा व्हिडिओमध्ये तुम्हाला जरूर तुम्हाला माहिती भेटेल. तर मित्रांनो, इथून मागं जर आपण बघायला गेलं तर SSCGD 2023 ला बघितलं तर मेडिकल आणि फिजिकल वेगवेगळं झालं होतं. म्हणजे सगळ्यात अगोदर फिजिकल झालं होतं आणि फिजिकल झाल्यानंतर पुन्हा नंतर मेडिकलची तारीख दिलेली होती. म्हणजे त्या फिजिकल आणि मेडिकल 2023 ला वेगळं वेगळं झालं होतं. आणि नंतर 2024 ला एसएससीनं काय केलं, परत एसएससीनं मेडिकल आणि फिजिकल एका दिवशी घेतलं. म्हणजे कसं, फिजिकल एका दिवशी झालं तर तुमचं त्या दिवशी अर्ध मेडिकल घेणार, म्हणजे ब्लड टेस्ट पुन्हा मग एक्सरे ते सगळं एका दिवशी घेणार आणि बाकीचं मेडिकल दुसऱ्या दिवशी घेणार. म्हणजे फिजिकल आणि मेडिकल दोन्ही सोबतच घेतले होते म्हणजे 2024 ला. मग त्याच्यानंतर 2025 ला मित्रांनो त्यांनी फिजिकल वेगळं घेतलं होतं आणि मेडिकल वेगळं घेतलं होतं मित्रांनो. आणि फक्त 2024 ला फिजिकल आणि मेडिकल सोबत घेतलं, कारण का मित्रांनो त्यावेळी जरा उशीर झाला होता, त्यामुळे दोन्ही सोबतच घेतलं होतं आणि लिस्ट लवकर लावायची होती, त्यामुळे तसं केलं होतं 2024 ला. 2025 ला वेगवेगळं मेडिकल फिजिकल घेतलं होतं. आता तर मित्रांनो 2026 ला फिजिकल आणि मेडिकल एकत्र घेणार का वेगवेगळं घेणार, हा प्रत्येक मुलांच्या म्हणजे जो SSCGDचा पेपर दिलेला आहे आणि ज्यांना कुणाला चांगले मार्क आहेत त्यांच्या मनामध्ये एकच डाऊट असेल की आता SSCGD 2026 फिजिकल आणि मेडिकल सोबत होणार का वेगवेगळं होणार. तर मित्रांनो, SSCGD तुम्हाला सांगतो अगोदर तुम्ही फक्त ऐका, कारण का आपला फिजिकल पेपरलाच उशीर झालेला आहे. म्हणजे आपला पेपर होणार होता 22 फेब्रुवारीला चालू होणार होता पेपर. तर आपला 22 फेब्रुवारीला पेपर झाला नाही. आपला पेपर झाला 27 एप्रिलला चालू, म्हणजे जवळपास आपण दीड ते 2 महिना आपला उशीर झालेला आहे पेपरला. त्या अनुषंगाने मित्रांनो, आपलं फिजिकल आणि मेडिकल तर माझ्या माहितीच तो म्हणजे प्रत्येक गोष्टच आता SSCचा रिझल्ट पण जरा लांबला थोडासा मित्रांनो. आता पेपर उशिरा झाला, आन्सर की उशिरा आली. आता रिझल्ट पण आतापर्यंत लागला असता. मागच्या वर्षी SSCGD 2025 चा रिझल्ट 18 जुलैला त्यांनी जाहीर केला होता. म्हणजे त्यांचं फिजिकल चालू झालं होतं 20 ऑगस्टला चालू झालं होतं मित्रांनो. म्हणजे ह्यावेळेस मागच्या वर्षीपेक्षा ह्यावेळेस भरपूर उशीर झालेला आहे. त्यामुळे ह्यावेळेस असं मला तर वाटतंय की फिजिकल आणि मेडिकल सोबत होण्याचे चान्स 80% तर आहेत मित्रांनो. कारण का ह्यांना लवकर आता हे CISF ची तर बघा जॉईनिंग डेट पण आलेली आहे. जानेवारी मध्ये त्यांनी जॉईनिंग डेट दिलेली आहे CISF ची. मग त्या अनुषंगाने जर मित्रांनो बघायचं झालं तर आपलं फिजिकल आणि मेडिकल सोबत होण्याचे चान्स बरेच आहेत मित्रांनो. कारण का तुम्ही बघा, आपला फिजिकलला उशीर होणार आहे आणि जानेवारी 2027 ला SSCGD ची बॅच ट्रेनिंगला पाठवायचे त्यांचं, म्हणजे प्रत्येक वर्षीचं शेड्यूल असतं. त्यामुळे मित्रांनो आपलं फिजिकल आणि मेडिकल सोबतच होईल. त्यामुळे तुम्ही आपापलं फिजिकलची तयारी करा मित्रांनो. ज्यांना कोणाला SSCGD ला चांगले मार्क असतील, म्हणजे आपण बघा कट ऑफचा व्हिडिओ बनवलेले आहेत, 2 कट ऑफचे व्हिडिओ बनवलेले आहेत. ते तुम्ही व्हिडिओ बघा आणि त्या अनुषंगाने जर तुम्हाला मार्क तसे असतील तर तुम्ही फिजिकलची तयारी करा मित्रांनो. आणि त्यासोबतच जर कोणाला कुठला पॉईंट असेल तर ते आतापासूनच क्लिअर करा मित्रांनो. कारण का SSC हे म्हणजे काहीही करते, म्हणजे त्यांच्या म्हणजे मनात काय ते त्यांचं काही सांगू शकत नाही. म्हणजे काही पण त्या आता सोबत तर होणार, ते तर करणारच आहे ते, म्हणजे त्यांच्या डोक्यात काही जरी आलं तर ते काही पण करतात. त्यामुळे फिजिकल आणि मेडिकल सोबत होण्याचे चान्स भरपूर आहेत मित्रांनो. त्यामुळे तुमची ग्राउंडची तयारी करा. ग्राउंडची तयारी करत करत जर कोणाला कुठला पॉईंट असेल काय असेल तर तो पण पॉईंटची तयारी तुम्ही म्हणजे क्लिअर करायची बघा मित्रांनो. म्हणजे कुणाला नॉकनीचा पॉईंट असेल, कुणाला हाताचा कसले म्हणजे कॅरी अँगलचे, असे बरेच वेगवेगळे पॉईंट आहेत मित्रांनो. ते तुम्ही पॉईंट क्लिअर करत चला मित्रांनो. कुणाला डोळ्याचा पॉईंट असेल त्यांनी जवळ म्हणजे आपले म्हणजे एखाद्या डॉक्टरकडे जाऊन त्याची तपासणी करा, म्हणजे काय होईल काय नाही त्याच्यावर उपचार बघा. आणि मित्रांनो लवकरच आपला SSCGDचा रिझल्ट आणि वॅकन्सी पण वाढणार आहेत. वॅकन्सी 2000 म्हणजे जवळपास 15,000च्या आसपास वॅकन्सी वाढणार मित्रांनो. आणि SSCGDचा रिझल्ट तुम्हाला सांगतो ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत यायची शक्यता आहे मित्रांनो. आणि त्यानंतर 15-20 दिवसानंतर रिझल्ट लागेल. म्हणजे फिजिकल मेडिकल एकत्र होणार हे तर खरं मित्रांनो.
पण मित्रांनो, जर अजून जर तुम्हाला काही माहिती विचारायची असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमचे SSC GD 2026 ला कुणाला किती मार्क आहेत, कुठल्या कास्टचे, तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा. मित्रांनो, धन्यवाद.